मगाशी तू राणीसमोर जे काय वागलीस तसं प्लीज वागत जाऊ नकोस. तू दोघींना फेस करता करता ना मला खूप अडकल्यासारखं होऊन जातं ग. आणि तू जसा माझ्यासोबत बिहेव करतोयस ते ऑब्झर्व करतोयस का तू? मी कसा वागतोय? सतत तेच तर बोलतोयस तू माझ्याशी इंद्रा. सगळं विसरून जा, आपल्यात जे काही घडलंय ते विसरून जा. इतक्या पटकन विसरून जायला हा काय लहान मुलांचा खेळ आहे? लोक ऐक माझं, जरा ना शांत हो. आणि या सगळ्यासाठी ना मला थोडा वेळ दे. वेळ हवाय ना तुला? संध्याकाळपर्यंतचा वेळ देते मी तुला. टिल इव्हनिंग. टिल इव्हनिंग. फक्त संध्याकाळपर्यंतचा वेळ देतेस तुम्हाला? फक्त इव्हिनिंग पर्यंतचाच वेळ देते मी तुला. हे जे काही प्रकरण सुरू आहे ना, कम अप विथ अ क्लोजर. तुला काय करायचंय ना ते तुझं तू ठरव. तुझं तू ठरव. यू सिरियस? हाऊ कुड यू सी दॅट? तू असं कसं बोलू शकतेस माझ्याशी तनिषा? मग काय बोलू मी तुझ्याशी? 1000 वेळा मी तुला तेच सांगितलंय, जे काही झालं ते आपल्या सहमतीने झालं. अरे कसली सहमती? मी कधी होकार दिला होता या सगळ्यासाठी? तू परत परत तेच बोलतोयस इंद्रा. तू नशेत होतास. यू आर ड्रंक, यू आर नॉट इन युअर सेन्सेस. हे मी तुला 1000 वेळा सांगितलंय. नशेत असलेल्या माणसाची सहमती घेतात का रे? मी तुला नकार देत होते, तू जवळ येत होता माझ्या, आणि मी थांबवू शकले नाही स्वतःला. सिंपल. तेच झालं. परत परत तुम्हाला तेच का विचारतोयस? सकाळी शुद्धीत आल्यावर तू सगळं तुझ्या डोळ्याने बघितलंस. एव्हिडन्सेस दाखवले ना मी तुला. अरे आता तरी नाकारू नकोस. अगं मी नाकारत नाहीये तनिषा. जे काही आपल्यात घडलं दॅट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. माझी कुठेही सहमती नव्हती त्यात. काय काय म्हणालास तू? अन ऍक्सिडेंट? तू या सगळ्याला ऍक्सिडेंट म्हणतोस? अरे आपल्यात जे काही झालं ते एकमेकांच्या इच्छेने झालं, हेच सांगते मी तुला. मला जितकं ते हवंसं वाटत होतं तितकंच ते तुला हवंसं वाटत होतं, हे मान्य कर. मला यूज करून फेकून दिल्यासारखं फील होतंय ना इंद्रा. उगाच मला गिल्ट देऊन हे जे काही झालंय ना यातनं पळ काढू नकोस. जे झालं ते मान्य कर. मी मान्य करावं अशी इच्छा आहे ना तुझी? पण या गोष्टीची काय खात्री आहे की जर मी मान्य केलं तर तू हा विषय परत काढणार नाहीस? नाही काढ. पण आपल्यात जे काही झालं ना ते संध्याकाळपर्यंत मान्य करायचं. आणि हे जे काही घडलंय ना, जे घडायला नको होतं, ते जर तू मान्य केलं नाहीस ना तर मला काय करायचंय ते करायला मी मोकळी आहे. परत मला म्हणायचं नाही मी तुला वॉर्निंग दिली नाही. ठीक आहे, मी मान्य करतो. जे घडायला नाही हवं होतं तेच घडलं. आता पुन्हा पुन्हा हे बोलून मला त्रास देऊ नकोस. जस्ट लीव मी अलोन. ओके, आपण डिटेल मध्ये याच्यावर बोलूया इव्हिनिंगला. अरे तू ऐकतोयस ना? हो ऐकतोय, बोल. तुला माहितीये का, आज महाडिकांच्या बंगल्यात एक मोठा मॅटर झालाय. आणि हा मॅटर कोणी केलाय विचार? ऑफकोर्स तूच केला असशील. कसला भारी आहेस तू. मला सांग, तुला कसं कळलं? लुक ॲट दॅट एक्साइटमेंट. तुझ्या आवाजावरूनच मला कळतंय तूच नेमकं काहीतरी केलंय. काय केलंय सांग. तुला माहितीये का, या मॅटर पासून तुझ्या या बायकोची म्हणजे या उर्मिलाची ताकद किती वाढलीये. एकदम पॉवर आलीये. घरातले सगळे घाबरतात आपल्याला. ती तुझी मालती. फक्त तीच नाही, घरातलं कोणीच बोलत नाहीये माझ्या समोर. असली कुठली पॉवर आली तुझ्यात?
बेबी. बेबी. अरे बेबी पॉवर. अच्छा, बेबी पॉवर. जाऊ दे, तुला ना काही समजणारच नाही. मी नीट सांगते, ऐक. म्हणजे मी आज एक नाटक केलं. मी म्हणाले की मला खूप भूक लागली आहे, मला जेवताना ज्यूस लागणारच आहे. आणि त्या ज्यूस मध्ये माझ्याकडे जे पपायाचे पीसेस होते त्यात टाकले आणि हे सगळं राणीने केलं. असा आरडाओरड सुरू केला. तुला खरं सांगू का, त्यांनी फक्त लोटांगणच घालायचं राहिलं होतं बाकी. काय सांगतेस यार? ती तनिषा काय सॉलिड आहे ती. तिचे प्लॅन कसले वर्क होत आहेत आता. तिचे सगळे प्लॅन जर असेच वर्क होत राहिले ना, तर तुला असं बाहेर राहायची गरजच लागणार नाही. मी सुद्धा त्याचीच वाट बघतो उर्मिला. मला सांग, तुला हे नक्की जमेल ना? मी किती सॉलिड आहे माहिती नाहीये का तुला? हा, तुला बघायचंय का? नाही, तू थांबच. मी तुला व्हिडिओ कॉल करते. तू शांत राहायचं, काहीही बोलायचं नाही. शांत, काहीही बोलू नको. बघा, या घरात साधा पाण्याचा थेंब सुद्धा नाहीये. घरात एक प्रेग्नंट बाई आहे, तिला पाणी लागतं, औषधं घ्यायची असतात. इतकं बेसिक सुद्धा माहिती नाहीये का या घरात कुणाला? आता या गोळ्या काही कोरड्या खायच्यात का मी? काय ग, काय झालं काय? बघा ना रत्नाई, साधं पाणी सुद्धा ठेवलं नाही हो माझ्या रूम मध्ये. मी तिकडे माहेरी होते ना, ते बरं होतं. इथं कुणालाच कसली काळजी नाहीये माझी. अगं पाणी ठेवायचं विसरले असते. पाणी ठेवायचं विसरले असतील, फक्त तेवढंच विसरले असतील. आणि तेही माझ्या रूम मध्ये ठेवायचे हेच विसरले असतील ना. इतकं सगळं काम सुरू असतं ना घरात, मग माझ्याच रूम मध्ये पाणी का नाही ठेवलं? माहित नाहीये का मी प्रेग्नंट आहे ते? ही राणी ना मुद्दाम करते सगळं. आता ना या गोळ्या मी घेतच नाही, बघाच तुम्ही. अगं हे बाई, तुला पाणी हवंय ना, तू थांब, मी पाणी घेऊन येते. हे बघ, आलेच. उर्मिला, हे बघ मी पाणी आणले. आता घे बरं, गोळ्या खाऊन घे. रत्नाई, तुम्ही किती काळजी घेता ना माझी. तुम्ही जा, मी घेईन आता गोळ्या. बरं, आठवणीने गोळ्या घे. हा, हो तुम्ही जा, डोंट वरी. आणि काय लागलं तर मला हाक मार. हा, काय बघितलं ना मी सगळ्यांना कसं कामाला लावतेय ते? बघितली का माझी बेबी पॉवर? कसला सॉलिड परफॉर्मन्स होता यार. सॉलिड बेबी पॉवर. राणी, आपण लय वेळ वाट बघितली, आता बाद झालं. मला तर वाटतंय आपण आत्ताच्या आत्ता डिवोर्स फाईल करूया. बघ हे बघ, मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण अगं फक्त कुठला तरी एक संशय आला म्हणून लगेच आपण डिवोर्स फाईल करतोय, हे चुकीचं आहे ना. कोर्टाने जर आता आपल्याला पुरावे मागितले तर आपण तोंड घशी पडू. मला काय वाटतंय, त्याच्या आधी आहे ना आपण ह्या सगळ्याचा तपास करू. खरं काय खोटं काय हे शोधूया आपण, आणि मग आपण करूया डिवोर्स फाईल. अगं पण पुरावे तर नंतर जमा केले तरी चालतील ना? हो, पण हे बघ, आता तू तुझ्या नवऱ्याला दुसऱ्या एका कुठल्या तरी बाई बरोबर पाहिलंस म्हणून तू डिवोर्स फाईल करतेयस. पण अगं सविता, नात्यात विश्वास ठेवायला पाहिजे. कधी कधी दिसतं तसं नसतं. हे बघ, आपल्याला ना सगळ्या बाजूने बघायला हवं. कधी कधी मनातला छोटासा संशय एक चांगलं नातं उद्ध्वस्त करतो. आणि नवरा बायकोच्या नात्यात विश्वास तर खूप महत्वाचा आहे. अगं पण राणे, मी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी त्या दुसऱ्या बाईसोबत बघितलंय, आणि असल्या माणसावर कसा विश्वास ठेवू ग?
मला मला इंद्राच्या मिठीत बघून राणी आता नक्कीच वैतागणार आहे. तिच्यात आणि इंद्रामध्ये भांडणं सुद्धा होते. व्हेरी गुड तनिषा, आता खरी मजा येईल. अगं राणे काय हे, आणि ते पण तुझ्या डोळ्यासमोर. सविता, अगं तुझा पण विश्वास डगमगला ना थोडासा. 2 मिनिटासाठी काहीतरी वेगळं वाटलं असेल, पण आता मी तर त्यांची बायको आहे. पण माझ्या मनात नाही आला असला काही विचार. हा, तनिषा मॅडम त्यांची मैत्रीण आहे, ते दोघं बराच वेळ सोबत असतात, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. पण माझ्या मनात त्यांच्याविषयी कधीच संशय नाही आला. आता जर ह्या गोष्टीला मी वेगळ्या नजरेने बघितलं असतं तर माझ्या मनात संशय आला असता. आणि त्या एका छोट्या संशयामुळे आमचं नातं तुटलं असतं. त्यामुळे मी म्हटलं ना सविता, नात्यात विश्वास ठेवला पाहिजे आधी, कारण माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. कळतंय का तुला मी काय म्हणते ते? आता राणी तू म्हणते म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवती बघ, आणि विचार करते आता ह्याच्यावर. तू काळजी घे, ठीक आहे? जाते मी. सॉरी, हिल्समुळे थोडा तोल गेला आणि पाय सटकला माझा. इट्स ओके. ओ गॉड, नशीबाज माझी जास्तच हेल्प करतंय. आता मात्र राणी इंद्रावर नक्कीच चिडणार. बाय द वे, संध्याकाळपर्यंत ज्याचा विचार करायला सांगितलं होतं त्याचा विचार केलास का तू? इट्स ओके. जोवर तू मला निर्णय देत नाही, सो यू डोंट कम अप विथ अ क्लोजर, तोवर मी घरात पाय ठेवणार नाही, लक्षात ठेव. इंदा, मी तुला काहीतरी विचारलं. इट्स ओके, मी करते ना. हा, मी तुला ज्याचा विचार करायला सांगितला ना त्याचा विचार मी करते. डोंट वरी.
काय झालं? कसला लोड घेता एवढा? हात थरथर कापतोय तुमचा. काय घाम आलाय तुम्हाला? बापरे, कित्येकदा सांगितलंय मी, हे असं कामाचा लोड घेत जाऊ नका. आता तनिषा मॅडम म्हणाल्यात ना, त्या बघून घेतील सगळं. मग त्यासोबत असताना काय टेन्शन घेताय तुम्ही? त्यांना तुम्हाला एखादी चांगलीच आयडिया सांगते, तुम्ही ऐका त्यांचं. हुशार आहेत त्या. हा, चला आता घरात. जेवणाचा नुसता घमघमाट सुटलाय. हो ना, आज मस्त वास येतोय जेवणाचा. आबा, वहिनीनी जेवण बनवलंय म्हणल्यावर मस्त असणारच की. वहिनी, तुम्ही फक्त आवाज द्या, जेवण तयार आहे म्हणून, आम्ही आलोच. चला मग जाऊया जेवायला. जेवण तयार आहे, जाऊया आपण. उर्मिलाचं काय? तिला रूम मध्ये द्यायचं जेवण का ती येते इथेच? येते मी. तिथेच येते. आणि तुम्ही माझ्या रूम मध्ये माझं जेवण का पाठवताय हे चांगलंच माहितीये मला. शांत राहा. प्रेग्नन्सी मध्ये असं होतं. शांत राहा. तुम्हाला तुमच्या या सख्या सुनेला पाठीशी घालायचंय म्हणून करताय ना तुम्ही हे सगळं? कळतंय हा मला, पण मी इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये हिला. काय गय राणी, का मला असा मुद्दाम त्रास देतेस तू? माझ्या मी तुझ्या आधी या घराला वारस देतेय म्हणून हा खेळ खेळतेस का तू? उर्मिला, हे बघ, असं काही नाहीये. मी 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 बोलते तिच्याशी नंतर. तू आता शांत हो बरं. आपण काय बोलायचंय? काय म्हणतायत या? मला काहीच कळत नाहीये. काय झालंय? काय केलंय मी? काय झालंय? मी दुपारच्या जेवणात ज्यूस घेते माहितीये ना तुला, म्हणून तू त्या ज्यूस मध्ये पपई टाकला, जेणेकरून तो ज्यूस पिताना ती पपई माझ्या पोटात जावी आणि माझ्या बाळाचा, या घराच्या वारसाचा जीव. उर्मिला, काय बोलतेस, तुला कळतंय का? मी खोटं बोलते असं वाटत असेल तर तुम्ही एकदा रत्नाई किंवा मालती आईंना विचारा. मी नाही खोटं बोलते. हे बघा, मी असं काहीच केलं नाहीये. उर्मिला ताई, तुमच्या पोटात बाळ असताना मी का तुमच्या जेवणाबरोबर असं करेन? मी खूप काळजी घेते तुमच्या जेवणाची. आणि अहो, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काहीही व्हावं असं विचार सुद्धा येत नाही कधी माझ्या मनात. अच्छा, नाही, विचार मनात येणार नाही म्हणतेस. आणि हे सगळं बेसिक, आपण बेसिक पासून विचारूया. हा, मला सांगतो, ज्यूस कोणी बनवला? तूच बनवलंस ना? हो, तो ज्यूस मीच बनवला. हो ना? मग तू ज्यूस बनवला तर मग तो पपईचा तुकडा आला कुठून त्यात? नाही, आता तू म्हणतेस मी नाही बनवला, तर मग रत्नाई किंवा मालती आईंनी बनवला असेल, कारण तू नसतेस तेव्हा किचन मध्ये त्या दोघी असतात ना. बरोबर आहे ना? हे बघा, आता ते पपईचे पीस त्या ज्यूस मध्ये कुठून आले हे काय मला माहित नाही, पण मी नाही केलंय हे. तुम्ही आरोप करताय माझ्यावर. का करताय असं? बघा, म्हणजे हिनी एवढं सगळं करायचं आणि मी त्यावर साधं बोलायचं सुद्धा नाही. म्हणजे हिने जर तो पपईचा तुकडा त्यात टाकला नाही तर मग घरातलं दुसरं कोणाचं काम आहे हे? मला सांगा, ज्यूस जर हिने बनवलाय ना, तर मग पपईचा तुकडा सुद्धा हिनेच टाकला असणार आहे ना?
राणी, हे बघ आता तू उगाच लांबवू नकोस. स्वतःची चूक मान्य कर आणि मोकळी हो. अगं पण आई, राणीची काही चूक नसताना तिने का मान्य करायची चूक? अरे मग हा वाद काय असाच चालू ठेवायचा का इंद्रा? हे बघ, चूक तिची असो किंवा नसो, मला आता हा वाद इथेच थांबलेला हवाय, कळलं? उर्मिलासाठी नाही, निदान मी म्हणते म्हणून तरी राणी एवढं करेल का नाही? सॉरी उर्मिला ताई. माझं चुकलं. घ्या, केलं ना मान्य. मी सांगत होते ना, त्या ज्यूस मध्ये पपईचा तुकडा उर्मिला, हिनेच टाकला होता. उर्मिला, जेणे- बस. कळलंय सगळ्यांना. हे तिनेच केलं, झालं समाधान. ती सॉरी पण म्हणाली ना. आणि पपई तू खाल्ली पण नाहीयेस. त्यामुळे आता हा विषय इथेच थांबूयात आणि जेवायला घेऊयात. चल, तुला भूक लागली असेल, मी वाढते तुला. ऐको, वहिनी, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आम्हाला माहिती आहे तुम्ही हे सगळं नाही केलं. तनिषा कुठे दिसत नाहीये, ती कुठे बाहेर गेली का? नाही नाही, घरातच आहेत त्या. मी बघते अजून कशा नाही आल्या. काय ग तनिषा, तू कुठे निघालीस? आबा मला इथे राहायचं नाही. मी जाते. तनिषा, एवढा तडकाफडकी निर्णय घ्यायला झालाय काय? इंद्राला विचारा ना तुम्ही.